गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासक्रमावरील बहुपर्यायी प्रश्न किंवा योग्य पर्याय निवडा भाग 6 यामध्ये आपण परीक्षेमध्ये विचारले जाणारे आणखी काही महत्त्वाचे प्रश्न अभ्यासणार आहोत. तर या भाग 6 मध्ये आपण पहिला प्रश्न पाहूया. वस्तू व सेवा यांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश असणारे खाते म्हणजे रिकामी जागा खाते होय. प्रश्न पुन्हा एकदा ऐका. वस्तू व सेवा यांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश असणारे खाते. वस्तू व सेवा यांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश असणारे खाते म्हणजे रिकामी जागा खाते होय. तर वस्तू व सेवा यांच्या आयात निर्यात मूल्याचा समावेश असणारे खाते म्हणजे कोणते खाते होय? अ पर्याय भांडवली, ब पर्याय बचत, क पर्याय चालू आणि ड पर्याय वरील सर्व. तर वस्तू व सेवा यांच्या आयात व निर्यात मूल्याचा समावेश असणारे खाते म्हणजे चालू खाते होय. ज्या खात्यामध्ये वस्तू व सेवा यांच्या आयात व निर्यात मूल्याचा समावेश असतो त्या खात्याला चालू खाते असे म्हणतात. मग योग्य पर्याय कोणता आहे? अ आहे भांडवली, ब आहे बचत, क आहे चालू आणि ड आहे वरील सर्व. तर यापैकी क पर्याय हा योग्य पर्याय आहे, कारण वस्तू व सेवा यांच्या आयात व निर्यात मूल्याचा समावेश असणारे खाते म्हणजे चालू खाते होय. म्हणून अपर्याय भांडवली खाते हा अयोग्य पर्याय आहे. ब पर्याय होता बचत, तोही अयोग्य आहे. आणि क पर्याय होता चालू, तो योग्य आहे. आणि ड होता वरील सर्व, त्यामुळे ड सुद्धा अयोग्य आहे. तर योग्य पर्याय आहे क, कारण वस्तू व सेवा यांच्या आयात व निर्यात मूल्याचा समावेश असणारे खाते म्हणजे चालू खाते होय. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेऊया. आयात प्रशुल्कामुळे देशातील किंमत पातळी वाढून उपभोग घटणे म्हणजे प्रशुल्काचा रिकामी जागा परिणाम होय. पुन्हा एकदा प्रश्न ऐका. आयात प्रशुल्कामुळे म्हणजे विदेशातून आपल्या देशात जो माल आयात होतो त्या मालावर जो कर आकारला जातो त्या कराला आयात प्रशुल्क असे म्हणतात. तर या आयात प्रशुल्कामुळे देशातील किंमत पातळी वाढून देशातील उपभोग घटणे म्हणजे प्रशुल्काचा रिकामी जागा परिणाम होय. आयात होणाऱ्या वस्तूवर कर आकारल्यामुळे देशात विदेशातून येणाऱ्या वस्तू देशात महाग होतात. त्यामुळे देशातील वस्तूची किंमत पातळी वाढते आणि ही किंमत पातळी वाढून देशातील उपभोग घटतो आणि उपभोग घटल्यामुळे तो जो उपभोगावर परिणाम झालेला आहे, उपभोगात जी घट झालेली आहे त्याला प्रशुल्काचा उपभोग परिणाम असे म्हणतात.
कारण आयात प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील वस्तूंची किंमत पातळी वाढली आणि त्या किमती वाढल्यामुळे देशातील लोकांनी त्याचा उपभोग कमी घेतला, देशातील लोकांचा उपभोग घटला, म्हणून त्याला प्रशुल्काचा उपभोग परिणाम असे म्हणतात. तर या ठिकाणी पर्याय दिलेला आहे अ उत्पन्न, ब पर्याय आहे उपभोग, क पर्याय आहे संरक्षण आणि ड पर्याय आहे रोजगार. तर आयात प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील वस्तूची किंमत वाढून देशातील उपभोग घटणे यालाच प्रशुल्काचा उपभोग परिणाम असे म्हणतात. म्हणून ब पर्याय उपभोग हा योग्य पर्याय आहे. अ होता उत्पन्न, तो अयोग्य आहे. क होता संरक्षण, तोही अयोग्य आहे. आणि ड होता रोजगार, तोही अयोग्य आहे. कारण या ठिकाणी प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील उपभोगात घट झालेली आहे, म्हणून त्याला आपण उपभोग परिणाम असे म्हणतो. म्हणून ब पर्याय हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाच्या संमतीशिवाय आयात कोटा ठरवितो तेव्हा त्यास रिकामी जागा पक्षीय आयात कोटा असे म्हणतात. पुन्हा एकदा प्रश्न आहे का. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाच्या संमतीशिवाय म्हणजे दुसऱ्या देशाची संमती न घेता जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाच्या संमतीशिवाय आयात कोटा ठरवितो तेव्हा त्यास रिकामी जागा पक्षीय आयात कोटा असे म्हणतात. पर्याय आहे पहिला अ एक म्हणजे एक पक्षीय, दुसरा ब पर्याय आहे द्विपक्षीय, तिसरा पर्याय आहे मिश्र आणि चौथा पर्याय आहे वरील सर्व. तर जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाच्या संमतीशिवाय आयात कोटा ठरवितो तेव्हा त्यास रिकामी जागा पक्षीय आयात कोटा असे म्हणतात. जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाची संमती न घेता जेव्हा आयात कोटा ठरवतो तेव्हा त्यामध्ये एकच देश असतो, म्हणून त्याला एक पक्षीय आयात कोटा असे म्हणतात. म्हणून पर्याय अ एक हा योग्य पर्याय. ब पर्याय होता द्विपक्षीय, हा अयोग्य आहे. कारण यामध्ये दोन पक्ष नाहीत, कोटा ठरवताना दोन पक्ष नाहीत, तर एकच देश दुसऱ्या देशाची संमती न घेता आयात कोटा ठरवतो, त्यामुळे हा झाला एक पक्षीय आयात कोटा. त्यामुळे द्विपक्षीय हा ब पर्याय अयोग्य आहे. क मिश्र हा सुद्धा अयोग्य आहे आणि ड वरील सर्व हा सुद्धा अयोग्य आहे. म्हणून जेव्हा एखादा देश दुसऱ्या देशाच्या संमतीशिवाय आयात कोटा ठरवतो तेव्हा त्यास एक पक्षीय आयात कोटा असे म्हणतात. म्हणून अ पर्याय जो आहे एक पक्षीय हा योग्य पर्याय आहे. ओके. दुसरा प्रश्न घेऊया आपण. आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील सरकारच्या महसुलात झालेली वाढ म्हणजे प्रशुल्काचा रिकामी जागा परिणाम होय. पहा प्रश्न. आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील सरकारच्या महसुलात झालेली वाढ म्हणजे प्रशुल्काचा रिकामी जागा परिणाम होय. आपण प्रशुल्काचे परिणाम पाहिले. आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे त्याचे विविध परिणाम होतात. उदाहरणार्थ उपभोग परिणाम, संरक्षण परिणाम,
असे अनेक परिणाम होतात. त्यामध्ये या प्रश्नात विचारलेलं आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील सरकारच्या महसुलात झालेली वाढ म्हणजे प्रशुल्काचा रिकामे जागा परिणाम होय. पर्याय अ आहे उत्पन्न, पर्याय ब आहे उपभोग, पर्याय क आहे संरक्षण आणि पर्याय ड आहे रोजगार. तर विद्यार्थी मित्र हो, आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे काय झालेलं आहे, देशातील सरकारच्या महसुलात झालेली वाढ म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील सरकारच्या महसुलात म्हणजेच सरकारच्या उत्पन्नात झालेली वाढ म्हणजे प्रशुल्काचा रिकामी जागा परिणाम होय. तर त्यालाच आपण उत्पन्न परिणाम असे म्हणतो. कारण प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील सरकारच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे, म्हणून त्याला उत्पन्न परिणाम असे म्हणतात. म्हणून अ पर्याय आहे उत्पन्न, ब पर्याय आहे उपभोग, क पर्याय आहे संरक्षण आणि ड पर्याय आहे रोजगार. जर समजा आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे उपभोगात बदल झाला असता तर त्याला उपभोग परिणाम म्हणतात. जर आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील उद्योगांना संरक्षण मिळालेलं असेल तर त्याला संरक्षण परिणाम म्हणतात, प्रशुल्काचा संरक्षण परिणाम म्हणतात. आणि जर आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील रोजगारात वाढ झाली असेल तर प्रशुल्काचा रोजगार परिणाम असे म्हणतात. मग या ठिकाणी काय झालेलं आहे, आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील सरकारच्या महसुलात झालेली वाढ म्हणजे प्रशुल्काचा उत्पन्न परिणाम होय. म्हणजे या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारावर प्रशुल्क आकारल्यामुळे देशातील सरकारच्या महसुलात वाढ झालेली आहे. महसुलात म्हणजे सरकारच्या उत्पन्नात वाढ झालेली आहे, त्यामुळे त्याला प्रशुल्काचा उत्पन्न परिणाम असे म्हणतात. म्हणून पर्याय अ उत्पन्न परिणाम हा योग्य पर्याय आहे. आणि ब उपभोग परिणाम, क संरक्षण परिणाम आणि ड रोजगार परिणाम हे तीनही ब, क आणि ड हे अयोग्य पर्याय आहेत. योग्य पर्याय आहे अ उत्पन्न परिणाम. चला तर विद्यार्थी मित्रहो, पुढचा प्रश्न घेऊया. रुपयाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत कमी होणे म्हणजे रुपयाचे रिकामी जागा होय. पहा, या ठिकाणी पुन्हा एक व्याख्या विचारलेली आहे. रुपयाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत कमी होणे म्हणजे रुपयाचे रिकामी जागा होय. काय होय? पर्याय दिलेले आहेत. अ अवमूल्यन, ब अतिवमूल्यन, क अ व ब दोन्ही बरोबर आणि ड अ व ब दोन्ही चूक. तर रुपयाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत कमी होणे म्हणजे रुपयाचे काय? अवमूल्यन का अतिवमूल्यन का अ व ब दोन्ही बरोबर का अ व ब दोन्ही चूक? हे पहा, यापैकी अ किंवा ब पैकी एक उत्तर निश्चित आहे. त्यामुळे क जो पर्याय आहे अ व ब दोन्ही बरोबर हे चुकीचं आहे. ड पर्याय आहे अ व ब दोन्ही चूक हे पण चुकीचं आहे, कारण या दोन्हीपैकी एक बरोबर आहे. म्हणून दोन्हीलाही बरोबर म्हणणं हेही चुकीचं आहे, दोन्हीलाही चूक म्हणणं हेही चुकीचं आहे. मग प्रश्न राहिला की अ बरोबर आहे का ब पर्याय बरोबर? तर रुपयाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत कमी होणे म्हणजे
रुपयाचे अवमूल्यन होय. कारण रुपयाचं मूल्य इतर विदेशी चलनाच्या तुलनेत कमी होते तेव्हा त्याला आपण रुपयाचे अवमूल्यन असे म्हणतो. आणि जेव्हा रुपयाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत वाढते तेव्हा त्याला अतिवमूल्यन असे म्हणतात. त्यामुळे रुपयाचे मूल्य परकीय चलनाच्या तुलनेत जेव्हा कमी होते तेव्हा त्याला रुपयाचे अवमूल्यन असे म्हणतात. तर म्हणून पर्याय अवमूल्यन हा योग्य पर्याय आहे. बाकी ब, क आणि ड हे तीनही पर्याय अयोग्य आहेत, चुकीचे आहेत. म्हणून पर्याय रुपयाचे अवमूल्यन हा योग्य पर्याय आहे. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण थांबूया. बाकी आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आपण भाग 7 मध्ये पाहूया. धन्यवाद.